ह्या सगळ्या गोष्टीला इतकी वर्ष लोटली, पण त्या एका घटनेमुळे ना ही वाढदिवसाची भीती मनामध्ये अशी घट्ट रुतून बसली. तुमच्या बाबांचा वाढदिवस साजरा करताना सुद्धा हीच भीती वाटत होती. वाढदिवस साजरा करणे किती सामान्य गोष्ट आहे, म्हणजे अख्खं जग करतं, कमी जास्त प्रमाणात करतं, पण आपण जन्माला आलोय याचा आनंद प्रत्येकाला होत असतो आणि तो प्रत्येकाला आपल्या जवळच्या लोकांबरोबर साजरा करावासा वाटत असतो. पण काय गंमत आहे बघा, मी जेव्हा या जगात आलो ना तेव्हाच माझ्या नशिबात लिहिलं होतं की ज्यांच्यामुळे मी या जगात आलो ना ते सगळे माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी या जगात निघून जाणार आहेत. असो, मी तरी काय माझं रडगाणं तुम्हाला सांगत बसलोय, पण आज तुमच्यामुळे मी त्या तळ्याकाठी आलो, खूप दिवसांनी तिकडे गेलो, बरं वाटलं मनाला. सॉरी. हा, त्यांना पाडायला गेलो आणि मीच स्वतः पाण्यात पडला. हे सगळ्यांना त्या स्वानंदीमुळे होतंय. स्वानंदी मलाच त्या समोरच्या समोर जाब विचारते, स्वतःला मालकीण समजायला लागली ह्या घरातली. हा आहेच, मालकीणच आहे ती, मला काम करायला होते ना, मालकीणच आहे. गंमत म्हणून सुद्धा असं म्हणायचं नाही. मला आधीच त्रास होतोय, त्यात तो अजून पटके मार मला. अजून 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 मारले पाहिजे तुला पटके. तुझ्यामुळे होतंय. नेहमी काहीतरी आपण करायला जातो आणि तो सगळा गेम आपल्यावरच पलटतो. नेहमी मी तोंडावर पडते आणि काहीतरी थातूर मातूर कारण सांगावं लागतं मला त्या समरला. नशीब समरच्या लक्षात येत नाही म्हणून काही. मम्मा पण ती प्रत्येक वेळेला कशी स्मार्ट ठरते का आपल्या समोर. मला ना आता खूप राग यायला लागलाय. मला पण खूप राग येतोय तुमच्या दोघांचा मला खूप राग येतोय आणि स्वानंदीचा पण. तुमच्यासारख्या बैल बुद्धीनं सांभाळता सांभाळता माझ्या नाकीनं आलेत. ह्या स्वानंदीचा हिशोब चुकता करावाच लागणार. काहीतरी करावं लागणार. वाफ घे. कशासाठी म्हणजे ऍसिडिटी झाली, मला त्रास होतोय मला सकाळपासून. अहो पण मग जागरण कमी करा ना, हा त्याच्यामुळे होणारा त्रास आहे. काही घरगुती उपाय ट्राय करा, किंवा बेस्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर ना थोडा वेळ व्यायाम करा, बरं वाटेल. अहो ह्या सगळ्यामध्ये किती वेळ जातो याची कल्पना आहे ना तुम्हाला. एवढा वेळ आहे का माझ्याकडे. मला एक कंपनी चालवायची आहे आणि घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा मी एक गोळी घेतली ना की अर्ध्या तासात आराम मिळतो, मी पटापट मीटिंग करायला मोकळा. हे बघा, हा जो माझ्या गोळ्यांचा बॉक्स आहे ना, चालतं फिरतं मेडिकल स्टोअर आहे ते. मेडिकल स्टोअर नाही, ही माझी लाईफलाईन आहे, लाईफलाईन. हा बॉक्स जर माझ्या जवळ नसेल ना तर अस्वस्थ व्हायला होतं मला. पण तुम्हाला माहिती आहे ना, हे क्विक फिक्स आहे, तात्पुरता उपाय. अहो फार काळ ह्या गोष्टींचा परिणाम नाही टिकून राहू शकत. हे बघा, माझी इतक्या वर्षांची ही सवय, ती अशी कशी बदलणार मला सांगा. हेल्दी लाईफस्टाईल सेट करून माणूस कितीही बिझी असला, कितीही कामात असला तरी त्याने त्याच्या आरोग्यासाठी एखाद तास काढणं काही कठीण नाहीये. आणि मुळात तो काढावा हवो. आपण छान डाएट प्लॅन करूया का तुमच्यासाठी. हा म्हणजे हेल्दी खायला लागलात आणि थोड्याशा सवयी हेल्दी झाल्या तर आपल्याला या गोळ्या बंद करता येतील हळूहळू. कारण त्याचे दुष्परिणाम होतात आणि ह्याबद्दलचं खूप लिखाण इंटरनेटवर आहे. मी दाखवू का तुम्हाला. अहो तुम्हाला काय वाटतं हे सगळं मला माहिती नसेल का. मग माहित आहे तर मग करा ना गोळ्या घेणं बंद. थोडंसं हेल्दी लाईफकडे वळण्याचा प्रयत्न करून बघा.
काय झालं काय तिकडे? हळू बोल. ही स्वानंदी स्वतःला समजते काय? समोरच्या कोळ्या बंद करायला निघाली. समोरच्या कोळ्या सुरू राहिल्याच पाहिजे. मला काहीतरी करायला हवं. मम्मा पण त्याच्या गोळ्या बंद झाल्याने असा काय फरक पडणार आहे? फरक पडणार आहे. इतकी वर्ष मीच त्या गोळ्यांची सवय लावली आहे समरला, आणि त्यामुळे त्याच्याही डोक्यात ते फिक्स बसलंय की या गोळ्या घेतल्या की आपल्याला बरं वाटतं. नाही, इतर कुठलंही व्यसन नाही लावू शकले मी, पण ह्या गोळ्यांचं व्यसन मात्र मी त्याला लावलंय. त्यामुळे काही झालं ना तरी या गोळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. जरा जरी त्याला टेन्शन आलं ना की मी लगेच सांगायचे, अरे गोळी. मग काय कमाल डोकं लावलंय सगळं तू. ग्रेट. म्हणजे तुमच्या टीम मध्ये तर मी आत्ता आले, पण तू हा गेम तर आधीपासूनच खेळतेस. मी काय करू? माझ्या या लेकरांसाठी मला करावं लागतंय ग. आता तूच विचार कर, हे सगळं केल्याशिवाय माझ्या मुठीत राहिला असता का समर? त्याला टाचेखाली ठेवायचं होतं ना. आणि कसं आहे, टाचेखाली ठेवण्यासाठी थोडंसं त्याला अंजारावं लागतं, गोंजारावं लागतं. आणि समर तसा मनाने खूप दुबळा आहे, आणि अशा दुबळ्या माणसाला आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. नाही, पण काही झालं तरी त्याच्या गोळ्या सुरू राहिल्या पाहिजेत.